ठिकाणी संघटनेचे प्रकार बघणार आहोत। लोकप्रशासन शास्त्राच्या अभ्यासामध्ये संघटनेकडे पाहण्याचे प्रामुख्याने दोन दृष्टिकोन आहेत। सुरुवातीच्या प्रशासन शास्त्रज्ञांनी लोकप्रशासनाकडे व संघटनेकडे केवळ यांत्रिकी दृष्टिकोनातूनच पाहिलेले आपल्याला दिसून येते। त्यांच्या मते संघटना करण्याची प्रक्रिया ही केवळ यांत्रिकी स्वरूपाचीच आहे। दिलेल्या एखाद्या कार्यास छोट्या छोट्या विभागामध्ये विभक्त करून त्या कार्यांना संघटनेत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटून देणे, सर्व कर्मचाऱ्यांकडून ठराविक कामे करून घेणे व अशा सामूहिक कार्यातून इष्ट ध्येय प्राप्त करणे यालाच संघटना म्हटले जाते। लोक प्रशासनाचा अभ्यास मानवी संबंध, वर्णनात्मक दृष्टिकोन यामधून करण्यात येतो। या दृष्टिकोनामुळे संघटनेच्या अभ्यासात सुद्धा बदल घडून आला आहे। संघटनेची प्रक्रिया आता फक्त यांत्रिकी स्वरूपाचीच राहिली नसून त्यांचा अभ्यास मानवी दृष्टिकोनातून सुद्धा केला जात आहे। यावरून संघटनेविषयीच्या औपचारिक व अनौपचारिक दृष्टिकोनाचा विचार करणे क्रमप्राप्त अथवा अतिशय महत्त्वाचं असं ठरते। कोणताही एक दृष्टिकोन संघटनेच्या बाबतीत आपण या ठिकाणी लागू करू शकत नाही, कारण केवळ यांत्रिकी दृष्टिकोनातूनच जर संघटनेकडे बघितलं तर संघटना ही पूर्णपणे समजून येऊ शकत नाही। यासाठी संघटनेचा एक मानवी घटक आहे, याकडेही आपल्याला लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते। याकडेही आपल्याला लक्ष देणं महत्त्वाचं असं ठरते। पूर्वीच्या काळी, अगोदरच्या काळामध्ये संघटनेचं अध्ययन अथवा संघटनेचा अभ्यास हा केवळ यांत्रिकी दृष्टिकोनातून करण्यात येत होता। संघटना म्हणजे एक रचना, अशा पद्धतीनं ह्या संघटनेकडे बघण्यात येत होतं। परंतु कालांतराने संघटनेमध्ये असणारे अनौपचारिक संबंध याचा सुद्धा संघटनेवर फार मोठा प्रभाव पडतो। ही बाब पुढे यायला लागली आणि यामधून संघटनेच्या मानवी घटकाकडे सुद्धा त्या ठिकाणी लक्ष देण्यात येऊ लागले। संघटनेचे मानवी घटक
हे विचारात घेतल्याशिवाय संघटना पूर्ण लक्षात येऊ शकत नाही। पण प्रथमतः या संघटनेच्या ह्या प्रकारामध्ये संघटनेचा औपचारिक प्रकार आणि संघटनेचा अनौपचारिक प्रकार यापैकी संघटनेचा औपचारिक प्रकार आपण या ठिकाणी अगोदर बघणार आहोत। यामध्ये औपचारिक संघटना म्हणजे सोप्या शब्दात जी बाहेरून पाहणाऱ्या स्पष्टपणे जाणून घेता येते। औपचारिक संघटना म्हणजे एक अशी संघटना जी बाहेरून पाहणाऱ्याला स्पष्टपणे जाणून घेता येते, ती स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसून येते। अर्थात या प्रकारात औपचारिकतेला प्राधान्य दिले आहे, ज्यास जाणून घेणे सोपे असते। या दृष्टिकोनानुसार संघटना म्हणजे सूत्रबद्ध व ठराविक सिद्धांताच्या आधारावर निर्माण करण्यात आलेली औपचारिक रचना होय। एखादी इमारत बांधण्यासाठी स्थापत्यशास्त्रज्ञांनी तयार केलेल्या नकाशाच्या आधारावर जशी इमारत त्या ठिकाणी स्थापत्यशास्त्रज्ञांनी निर्माण करण्यात आलेली एखादी इमारत बांधण्यात येते, तशाच प्रकारे तांत्रिक दृष्टिकोनातून संघटना बनविण्यात येत असते। यांत्रिक दृष्टिकोनाचा उल्लेख करीत असताना एल.डी. व्हाइट असे म्हणतात की संघटना म्हणजे शासन व्यवस्थेत कायद्याद्वारे व वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ठरविण्यात आलेल्या औपचारिक संबंधांची व्यवस्था होय। एल.डी. व्हाइट हे प्रामुख्याने औपचारिक दृष्टिकोनातून या ठिकाणी संघटना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या मते यांत्रिकी एल.डी. व्हाइट म्हणतात संघटना म्हणजे शासन व्यवस्थेमध्ये कायद्याद्वारे व वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ठरवण्यात आलेल्या औपचारिक संबंधांची व्यवस्था होय। एल.डी. व्हाइटने लोकप्रशासनामध्ये असणाऱ्या या सार्वजनिक संघटनेचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येतं। यामध्ये एल.डी. व्हाइट म्हणतात की संघटना म्हणजे एक औपचारिक संबंधांची व्यवस्था होय, जी की वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ठरवण्यात येते, ज्याला कायद्याचा आधार असतो। कायद्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत, या तरतुदीच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी संबंधांची एक व्यवस्था निर्माण करते आणि ह्या औपचारिक संबंधांची जी व्यवस्था आहे याला एल.डी. व्हाइट या ठिकाणी संघटना असे म्हणतात। संघटनेच्या यांत्रिकी दृष्टिकोनात सुनिश्चित औपचारिक संबंधांवर भर देण्यात येतो। या संघटनेच्या ह्या औपचारिक संघटनेमध्ये प्रामुख्याने सुनिश्चित आणि औपचारिक संबंधांवर भर देण्यात। औपचारिक संबंध हे कसे असतात? कायद्याद्वारे निश्चित विशिष्ट तरतुदीच्या आधारावर तयार करण्यात आलेले संबंध असतात। कायद्याद्वारे निश्चित विविध तरतुदींच्या माध्यमातून असणारे हे संबंध जे की औपचारिक संबंध आहेत, तर हे यांत्रिकी दृष्टिकोनामध्ये या औपचारिक संबंधांवर अधिक भर हा देण्यात आला आहे। संघटनेतील प्रस्थापित नियमांना
साच्याला व ठराविक प्रकारच्या संबंधांना महत्त्व देण्यात येते. या दृष्टिकोनातून पैसा व इतर साधन सामग्रीप्रमाणेच महत्त्व संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात आले आहे. मानवाला सुद्धा यंत्राचा एक भाग, एखादे चाक किंवा एखाद्या स्क्रू यासारखे महत्त्व दिले गेले आहे. संघटनेविषयीचा यांत्रिकी दृष्टिकोन दोन गृहीत तत्वावर प्रामुख्याने आधारलेला आहे. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे काही सर्वव्यापी व शास्त्रशुद्ध सिद्धांत. ज्यांच्या आधारावर कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यासाठी संघटना उभारली जात असते. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वनियोजित कामासाठी कोणत्याही व्यक्तीची नेमणूक केल्यास संघटनेत ठरविल्याप्रमाणे त्या व्यक्तीस ते कार्य पार पाडावे लागते किंवा ती व्यक्ती ते कार्य पार पाडू शकते. वरील दोन गृहीत तत्वांच्या आधारावर अनेक प्रशासन शास्त्रज्ञांनी, ज्यात प्रामुख्याने फ्रेडरिक टेलर आहे, लुथर गुलिक आहे, उर्विक आहे, जॉन मुनी, विलोबी यांनी याबाबत या दोन तत्वाच्या आधारावर संघटनेचे सिद्धांत मांडलेले आहे. अशा पद्धतीनं हे औपचारिक संघटन हे सुनियोजित असतं, सुनिश्चित असतं. यामध्ये सर्व बाबी ह्या ठराविक संबंधांच्या असतात. प्रत्येक संबंध या ठिकाणी निश्चित स्वरूपाचा असतो आणि यामध्ये प्रत्येक बाब ही लिखित स्वरूपात असते. ही संघटना प्रामुख्याने दर्शनी स्वरूपाची असते. जर त्याला आपण बाहेरून बघितलं तर प्रत्यक्ष आपल्याला ती संरचना त्या ठिकाणी दिसून येते. अशा पद्धतीनं संघटनेची ही औपचारिक पद्धती या ठिकाणी आपण बघितली. या औपचारिक संघटनेची वैशिष्ट्य ही आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर हे करण्यात येईल. धन्यवाद.